फलंदाज रॉबिन आणि त्याच्या समवेत हर्षद म्हात्रे, हर्षल. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं षटक हाताळलं. जो पहिला उद्घाटनपर सामना होता, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा देणारा प्रसाद. यावेळेला पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा, नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खरं तर प्रसाद एक्झॅक्टली ज्या पोझिशन मध्ये असायला हवा होता ना त्या पोझिशन मध्ये होता, परंतु फलंदाज रॉबिनचं दैव बलवत्तर आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील होता रॉबिन, परंतु त्यानं ती आपली ट्रॉफी युवा खेळाडूला डेडिकेट केली होती. आणि तोच रॉबिन इथे मी म्हणेन नशिबाचा धनी ठरलाय. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचलाय, सिंगल धाव फलकावरती आली आहे. क्रिकेटची महान खेळाडू सुनीलजी गावस्कर, माजी कसोटीपटू, नेहमी म्हणत की ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता त्यावेळेला पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घ्या. तुमचा जो आत्मविश्वास असेल ना तो आत्मविश्वास कित्येक पटीने वाढलेला असेल. तेच करत असताना रॉबिननं पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय. आणि जितका जास्त वेळ तुम्ही पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घ्यायला लावाल ना, या स्पर्धेतला हा 50वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. मयूर पाटील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेलेत. आय थिंक हा पहिला योग आहे मयूर यांच्या समवेत काम करण्याचा, परंतु त्यांचे काम करण्याची जी एकंदर पद्धती आहे ना, जो शिस्त पद्धत आहे ना, कमालीचा. हॅट्स ऑफ टू यू. प्रत्येक गोष्टीची आताही तुम्ही त्यांना कोणतीही गोष्ट विचारा, हा झेल कितवाय, हा विकेट कितवाय, हा चौकार कितवाय, हा षटकार कितवाय, सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, 7वा झेल ड्रॉप केला गेलाय, ही देखील माहिती त्यांच्या माध्यमातून येते. म्हणजे संपूर्ण स्पर्धेची आपण नेहमी म्हणतो ना की समालोचक ज्यावेळेला समालोचन करतात त्यांच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक असतो. आणि गुणलेखक जर मयूर पाटील सारखा असेल ना तर त्या समालोचकाला इतर काही करण्याची गरजच नाही. या इतकी माहिती त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय. खरं तर जो अंदाज बांधला होता रॉबिननं त्यापेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू होता, त्यामुळे टाइम करता आला नाहीये. मात्र सिंगल धाव फलकावरती आले. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला शॉटचं सिलेक्शन करावं लागेल. रॉबिनच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. मैदानाच्या चारही बाजूला टोलेबाजी करण्याची धमक त्याच्या खेळामध्ये आहे, परंतु नाहक उजव्या एष्टी बाहेरचे चेंडू मिड विकेटला स्क्वेअर लेगला वळवण्याचा प्रयत्न कराल तर दुर्दशा व्हायला मैदानाच्या आतमध्ये वेळ लागणार नाहीये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळा. एखादा चेंडू जर आउटसाइड द ऑप्शन आहे तर कव्हरच्या क्षेत्रामध्येच खेळा. पॅड लाईन वरती आहे तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळा. इथे एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याचा खूप चांगला वापर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांकरता षटकार. षटकार. चेंडू गेला. तर पहा या ठिकाणी गीतांची बोलं देखील आपल्याला सांगतायत की आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ज्या ज्या वेळेला तुम्ही बघाल तुमची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं. आणि खास करून रजनी क्रिकेटमध्ये ना ज्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय, ज्या लाईट्सचा आपण सातत्यानं रोशनजी उल्लेख करतोय, अप्रतिम. निष्णात एखादा आयोजक ज्या पद्धतीनं आयोजन करतो ना, 15 वर्षाचा इतिहास आहे म्हटल्यानंतर नो डाऊट इथे कमतरता राहणार नाहीये. 9 धावा धाव फलकावरती आल्यात विदाउट लॉस. दोन्ही सलामीवीर फलंदाज. यावेळेला बॅटीचा इनसाइड एज घेत फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. मी म्हणेन चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दोनही यष्ट्यांच्या मागे उभे असणारे क्षेत्ररक्षक, फ्लाइंग स्लिप म्हणूया किंबहुना शॉर्ट थर्डमॅन म्हणूया 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, आणि शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक. कारण इथून जर का चेंडू स्किट झाला ना तर आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि त्याचा फायदा हा मात्र नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं दशक धावफलकावर पाहायला मिळत आहे. जमेची बाजू म्हणजे दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. नो टीम मीटिंग अलाउड. पंच देखील याच गोष्टी दर्शवत आहेत. 12:03 घड्याळाची वेळ दर्शवते आहे. काल ही स्पर्धा सुरू झाली होती आणि दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आली आहे, कारण 12 वाजून गेले, तारीख बदलली आहे, म्हणजे आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आलो.
वा, आमच्या समेत पेठ संघाचे 12th मॅन जुळले गेलेत. विजेश, यश, यश म्हात्रे मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. उद्याचं भवितव्य आहे. पेठ संघामध्ये कदाचित त्याची वर्णी लागेल, परंतु थोडासा फिजिकल फिटनेस बघावा लागेल. मैदानावरती तुम्हाला 4 राऊंड मारल्याशिवाय कर्णधार मैदानाच्या आतमध्ये घेणार नाही. येस. तर गोलंदाज निशांत जास्ती क्रमांक 19. यावेळेला समोरच्या दिशेनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. पेठ संघ ओळखला जातो आक्रमक फलंदाजीसाठी आणि ती प्रचिती मात्र या ठिकाणी देताना पहिल्या या विभागातील अनेक नेतृत्व ज्यांनी सातत्याने या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आणि म्हणूनच जर आपण म्हटलं ना तर या विभागाचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. परंतु फलंदाज हर्षलचं कौतुक करावं लागेल. पप्पन, स्वर्गीय पप्पन यांचे सुपुत्र आहेत. हर्षल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वसा आणि वारसा पुढे नेत असताना यावेळेला ऑन द नीज कम्मालीचं टायमिंग, शॉट ऑफ द मॅच ऑन द नीज आल्यात आणि कम्मालीचं एक्झिक्युशन पाहावं आणि पाहतच राहावं. इतकं सुंदर क्रिकेटचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. षटकार थँक्यू डीजे. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक, कुशल नेतृत्व, कल्पक नेतृत्व आपण पाहतोय. आदरणीय वसंत दादा काटवले साहेबांचं गुणगौरव करणारं हे गीत उपसभापती चषक 2025 हे टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी पाहिलं. 22 रन संतोष कोरकड, 22 धावा धावफलकावरती आल्या. सुरुवात दमदार. या वेळेला मात्र फटका फसलाय, परंतु लँडिंग सेफ होणार का? स्वतः गोलंदाज निहाल झेलच्या दिशेनं झेपावतायत. दुसरी धाव मात्र धावफलकावरती. संघासाठी सर्वाधिक महत्वाचं योगदान देत असताना खरं तर आपल्या वडिलांच्या नावानं हा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्या संघामध्ये मी माझा सर्वोत्तम देणार ह्याच उद्दिष्टानं हर्षल मात्र कम्मालीचा खेळ मैदानावर. 3 षटकार आणि 2 एकेरी आणि 1 दुहेरी. पहा, हर्षलच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक दिलं जाईल प्रेम म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु पारितोषिक हा तर केवळ एक बहाणा आहे. परंतु या खेळाडूचा सर्वोत्तम खेळ पाहणं आणि मग त्याकरता कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल याकरता आमचे मान्यवर मात्र या ठिकाणी सज्ज आहेत. एटीएम खुलं केलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक हर्षल या फलंदाजासाठी. आतापर्यंत 3 षटकार आले आहेत. वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळतंय. हा आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मॅच, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे, पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर का प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये. इथे या विपरीत परिस्थितीमध्ये सर्वोत्तम खेळ करताना परंतु फार काळ या वादळाला तुम्ही थांबवू शकत नाहीये. हा वादळ पुन्हा एकदा बरसतोय आणि चेंडूला विरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटक अत्यंत महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये तब्बल 20 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रतिषटक 15च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती. यस सर.
प्रवीण सर, पहा ना, पप्पन 11 पेट या नावानं हा पेट संघ खेळतोय. हर्षल म्हात्रे पप्पनचे सुपुत्र आहेत. किती वेगळा चित्र निर्माण झाला या मॅच मध्ये. अर्थातच जर वरून पप्पन आमचे मित्र होते, ते जर पाहत असतील तर काय भावना असतील मनामध्ये. आज त्यांचा सुपुत्र एवढा तुटून पडलाय मैदानावर. अगदी बापाची प्रतिकृती तशीच्या तसे फटके पाहायला मिळत आहेत. नक्कीच पप्पन यांची ओळख आम्ही पप्पन यांचा खेळ खूप जवळून पाहिलेला आहे आणि अगदी कर्नाळाचं मैदान असो किंवा कोणतंही मैदान असो, या विभागातली या पंचक्रोशीमध्ये कोणतंही मैदान असो, षटकारानं डावाची सुरुवात करणारा खेळाडू म्हणजे पप्पन. ही ओळख त्या खेळाडूने निर्माण केली होती आणि अगदी पप्पन यांचीच प्रतिकृती आपल्याला हर्षलच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळाले. इथे फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाहायला मिळत आहेत या 4 धावा. आणि हर्षल यांचा आपण उल्लेख केला. खरं तर आपल्या वडिलांना आणि वडिलांचा जो सर्वाधिक आवडता जो खेळ होता ना, त्या खेळामध्ये जर तुम्ही इतकं नैपुण्य जर मिळवत असाल ना, तर ही भावपूर्ण आदरांजली म्हटलं किंवा ही जी इनिंग आहे ना, ही सर्वाधिक महत्वाची असणार आहे. आज पेठ संघ मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतोय. पप्पन 11 पेठ या नावानं तो संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं आपला सर्वोत्तम खेळ देण्याकरता हा संघ कटिबद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सुरुवात दमदार राहिली आहे. रॉबिन आणि हर्षल या 2 खेळाडूंना फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. एअर स्ट्राईक पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला फलंदाज हर्षलच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि त्या पाठोपाठ जर पाहिलं तर रॉबिन देखील जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी होता, त्यानं आपलं मॅन ऑफ द मॅच हे डेडिकेट देखील केलं होतं युवा खेळाडूला आणि तो खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये हळूहळू रंगात येताना पाहायला मिळतोय. धावा फलकावरती आलाय 35. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. लेफ्ट केलाय, वेल लेफ्ट म्हटलं जाईल. क्रिकेटच्या भाषेमध्ये चेंडूची लाईन पाहिली, गती पाहिली, त्यानंतर चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या एक चांगला निर्णय. कारण वेट अँड वॉचचं क्रिकेट. हर्षलला ठाऊक आहे त्याची गुणवत्ता, हर्षलला ठाऊक आहे त्याच्या मनगटी ताकदीचा वापर कुठे करायचा आहे, हर्षलला ठाऊक आहे कोणत्या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. त्यामुळे योजनाबद्ध पद्धतीनं हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वावर आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. धावा धाव फलकावरती 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकात मोठा फटका. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पहिल्या सत्रातील आय थिंक हे शेवटचं षटक असेल. यावेळेला थोडासा शफल अक्रॉस द लाईन होता. रिच वाईट हा नियम अंमलामध्ये आणला जाईल. दोनही पंच जर आपण पाहिले, तीनही पंच इम्पॅक्ट तीनही पंच जर आपण पाहिले ना, तर तज्ञ पंच आहेत. मग ते जोरखानात सर असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रवीणजी पवार सर असतील आणि त्यांच्या समवेत आमचे अशोकजी उलवेकर सर असतील. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा माणूस होता. कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. कंप्लीट केला जातोय जेल. हर्षलची एक बहारदार खेळी, एक विस्फोटक खेळी, एक आक्रमक खेळी मात्र या ठिकाणी होती. संपुष्टात पहिला फलंदाज गमावलाय. ठिकाणी नक्कीच हर्षलचे जे 200 रुपयांचा पारितोषिक होतं ते मात्र या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. प्रेमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे 200 रुपयांचं पारितोषिक होतं षटकारासाठीचं. पहिला फलंदाज गमावला गेलाय. एकूण धावा धाव फलकावरती आपण पाहिलं तर 1 गडी बाद 36 ही धाव संख्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म सेट केला गेलाय. षटक क्रमांक 3 कल्पेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. अवकुऱ्या हाताचा हा फलंदाज असल्यामुळे कदाचित हा क्षेत्ररक्षणातील बदल आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला 4, ऑफ साइडला 5 या विविरचनेमधून गोलंदाजी करताना अंतिम षटक फेकणारा गोलंदाज ओमकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांची ही लढत असेल. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू आहे. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव घेतली आहे. रॉबिनने इथे मात्र नकार दिलाय.
रॉबिनच्या प्रत्येक षटकारासाठी आता 100 रुपयांचं पारितोषिक असेल गोविंद प्रसाद यांच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूचे एक फॅन फॉलोविंग आहे, प्रत्येक खेळाडूचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आणि हे सर्व कशामुळे शक्य होतं तर अशा प्रकारचे आयोजन ज्या वेळेला तुम्हाला मिळतात, या दर्जाचे आयोजन ज्या वेळेला तुम्हाला मिळतात, आणि गेली 15 वर्ष सातत्यानं उपसरपंच उपसभापती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. या वर्षी हे 15वं वर्ष आहे. वर्ष नव्हे, पर्व नव्हे, तर हे गर्व आहे. आणि यावेळेला मात्र केलाय बॅट गडाघाती प्रहार रॉबिनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. येस. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. रोशन सर धावा धावफलकावरती आलाय. 43 विजयासाठी लक्ष असेल 44 धावांचं. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथे चेंडू फळीचं युद्ध, आणि या युद्धामध्ये येणाऱ्या सत्रात काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा रोशनजी सकपाळ यांच्याकडे. थँक्यू सर. शब्दांचे धणी बसलेत आमच्या बरोबर आज. खऱ्या अर्थानं आमचे प्रवीण सर. पहिलीच गाठभेट आहे पण अगदी प्रसन्न वाटलं. आणि आमचे वसंतदादा ज्यावेळेस खुश होतात ना मग समजून जायचं, कारण खूप अभ्यासू नेतृत्व आहे. राजकीय क्षेत्रामध्ये असे बरेचसे शब्दांचे जाळीफेक असते, आणि त्यामध्ये जेव्हा त्यांना एखादा समालोचक आवडतो त्यावेळेस त्याची स्तुती करणं 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण प्रवीण सर पहिल्यांदा बसलो. या अगोदर मी तुम्हाला ऐकलंय पण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ऐकताना खूप बरं वाटलं. खूप चांगलं समालोचन. मराठी भाषेवर जेवढं जबरदस्त प्रभुत्व म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं. मी प्रवीण सर आवर्जून सांगेन तुमच्याकडे बघून कोणाला वाटणार नाही की तुम्ही समालोचन करतायत म्हणून. खूप चांगले शब्द आहेत तुमचे. आणि खऱ्या अर्थानं बरं वाटलं आज तुमच्या बरोबर बसून. चला मॅच कडे आपण जाणार आहोत. 18 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल 44 धावांची. या 44 धावांमध्ये जर आपण सिंहाचा वाटा पाहाल ना तर हर्षल म्हात्रे काय जबरदस्त खेळा हा खेळाडू. 28 धावा, ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार. फक्त बॉल फेस केलेत 12 बॉल मध्ये 28 धावा. प्रसाद पाटील आणि विशाल पाटील हे आघाडीचे 2 बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच लोएस्ट मोठा, माफ करा 28 नाही आहे, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठा टार्गेट सेट केला बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेट संघानं. विशाल पाटील गोविंद प्रसाद यांच्याकडून हर्षद डाकी याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पहा आमचे बैकर मामा बसलेत. 2 आघाडीचे बॅट्समन विशाल पाटील. या आघाडीला आपण पाहिलं स्ट्राईक मध्ये विशाल पाटील नाही आहे, नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे विशाल पाटील. आणि प्रसाद पाटील असेल स्ट्राईकला. धावा जमवायच्या 44 धावा. आणि हर्षल डाकी ज्यांनी मागची ओव्हर काय कमालीची गोलंदाजी केलेली, तोच हर्षल डाकी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार असेल. पहिला बॉल हर्षल, हिअर इज फर्स्ट वन. ओ मस्त बॉल आहे आणि गॅप मध्ये बॉलला खेळून काढलाय. बॉल जाणार आहे सरळ सीमा रेषा पार. षटकार.
पाहताना दहिवली जो संघ आहे ना, हा संघ सुद्धा काही कमी आखला जाणार नाहीये. कारण बरेचसे त्यांच्या माध्यमातून बरेचसे मोठ्या सामन्यामध्ये असे मोठे फटके पाहायला मिळत आहेत. अगदी भीम पराक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजून एक षटकार. घटना आठवते मला प्रवीण सर की गोरसाई ब संघ होता, विरोधात दहिवली संघ होता आणि त्या संघावर मात केलेला आहे दहिवली संघाने. आणि मेगा फायनल मॅच होती. तिथून जो खेळाडू हे सगळे संघ चर्चेत राहिलाय ना, कम्मालीचा. यावेळेला मात्र प्रसाद डाकी लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता. सेकंड आयटम मध्ये मात्र झेल पकडला जातोय. मोठा गडी इथून मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. प्रसाद पाटील 3 बॉलवर 12 धावा करून माघारी परततोय. मच्छिंद्र डाकी यांच्याकडून हर्षद डाकी याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी कोणीही घेतले तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे मच्छिंद्र डाकी साहेब यांच्या माध्यमातून इथे देण्यात येईल. यावेळेला मात्र अनिकेत पाटील हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 2 बॉलवर मात्र कमालीची वेगवान पद्धतीने बॅटिंग करून अगदी शॉर्ट टाइम मध्ये चांगला खेळून मैदानाच्या बाहेर गेलाय अनिकेत. प्रसाद पाटील हा बाद होतोय. त्यानंतर अनिकेत पाटील हा मैदानामध्ये दाखल होतोय. सध्याच्या घडीला आपण नॉन स्ट्राईक एंडला विशाल सारखा एक खंबा नेतृत्व आणि अर्थातच मी म्हणेन पाठीचा कणा दहिवली संघाचा आणि मोठा अनुभव. यावेळेला मात्र मस्त फिल्डिंग केली जाते. डेंजर एंडवर तेवढ्या दर्जेदार पद्धतीने थ्रोही केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव सोरली गेली आणि या 1 धावेच्या माध्यमातून 13 धावा धावपटलावर. 13 धावा आहेत. धावांचं तसं बघायला गेलं तर 18 बॉल आणि 44 धावा मोठं आव्हान आहे. परंतु सुरुवात जशी झाली आहे ना दहिवली संघाची, मला वाटत नाहीये की सामना हा एकतर्फी होईल. किमान शेवटच्या बॉलमध्ये कोण हरणार आहे कोण जिंकणार आहे ही नंतरची गोष्ट झाली. परंतु मॅच मात्र रंगतदार होणार यामध्ये शंका नाहीये. कारण यानंतरचा येणारा बॅट्समन सुद्धा आपण जर पाहिलात तर अनिकेत पाटील हाही दर्जेदार खेळाडू आहे. सध्याच्या घडीला स्ट्राईकला खेळत असलेला बॅट्समन आपण पाहाल विशाल पाटील हाही त्याही पेक्षा ताकदीचा खेळाडू आहे. म्हणजे सगळ्यात जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग ऑर्डर किमान 5वा 6वा 7वा खेळाडू सुद्धा चांगल्या दर्जेदार पद्धतीने खेळतोय. परंतु हर्षद डाकी हा जो गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेतलेला हा गोलंदाज पहिल्या 2 बॉलवर मात्र मार खातोय. परंतु येणारे चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. एज लागली यावेळेला मात्र नकार दिला विशाल पाटीलनं. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूनं मात्र धावसंख्येचा ग्राफ आहे तिथे स्टॉप झालेला आहे. 13 धावा आहेत. 13 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रोग्रेसवर हर्षद डाकी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल अद्याप फेकून झालेत. फिल्डिंग मध्ये थोडी घाई करा कारण आजचाच दिवस आहे जेणेकरून लवकरात लवकर मॅच संपतील. उद्यापासून परत आहेत ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहिलं पाठीमागे प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मिळणार आणि दुसरीची मागणी सुद्धा केली नाही विशाल पाटील यानं. 1च धाव कंप्लीट केली आणि 1 धावेनं षटकाची होते समाप्ती. टीमची टोटल धावसंख्या आहे 14. म्हणजे अर्थातच आता बॉल असतील 12 आणि जिंकण्यासाठी गरज असतील 30 धावांची. उपसभापतीचे शान आमच्या वतन गवाची शान.
12 बॉल आणि आता 30 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 15.00च्या सरासरीनं धावसंख्या जमवावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागेल. आता खऱ्या अर्थानं बॅट्समन आणि गोलंदाजाची सुद्धा चॅलेंज आहे दोघांसमोर. तारेवरची कसरत असेल, कारण 12 बॉलमध्ये 15च्या सरासरीनं धावसंख्या जमवणं दोन्हीकडून चॅलेंज असेल. गोलंदाजाला रोखण्यासाठी चॅलेंज असेल, फलंदाजाला जमा करण्यासाठी चॅलेंज असेल. त्यामुळे आता निर्णायक क्षणाला शेवट काय होतं या सामन्याचा हे बघण्यासाठी तमाम प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे. सध्याच्या घडीला नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल, हर्षल म्हात्रे. या हर्षल म्हात्रेनं बॅटिंग करत असताना कमालीची बॅटिंग केली. 28 धावांची बहारदार खेळी. 55 नंबरचा जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू आपल्याला हर्षल पाहायला मिळेल. अपन 11 पेट संघाकडून. समोर आहे डाव्या हाताचा बॅट्समन विशाल पाटील. मोठा फटका विशालच्या बॅट मधून, लांब 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 खूप लांब षटकार. पहिल्याच बॉलवर विशाल पाटीलनं दणका उठवला, षटकार आला. अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र टप्पा खाल्ल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून बॉल अशा पद्धतीने जम्प करतोय. थोडी एक्स्ट्रा हाईट मिळते बॉलला आणि त्यामुळे कदाचित पेच प्रसंग निर्माण झाला बॅट्समनच्या समोर आणि हा बॉल मात्र निर्धाव निघून गेला. यावेळेला मात्र धावसंख्या तिथे स्टॉप झालेली आहे. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 1 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. 10 बॉल आणि आता 24 धावांची गरज असेल. ओ मोठा फटका, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक असेल झेल खाली आणि इथून मात्र विशाल पाटील सारख्या मातब्बर खेळाडूला बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश. साठी 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय आणि त्यातले 500 रुपये आमच्याकडे डिपॉझिट सुद्धा झाले आहेत आणि ते नावी गेले ते गोलंदाज हर्षल म्हात्रे याच्या. कमालीचा कमबॅक विशाल पाटील ज्यानं षटकार ठोकलेला हर्षल म्हात्रे याला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याची आमिष दाखवली बॅट्समनला आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं बॅट्समनला. शतरंज की चाल होतीये आणि इथून मात्र आपण पाहिलं अशा कधी कधी लालच द्यावं लागतं जेणेकरून एक चांगला विकेट प्रस्थापित करू शकतो. या आमचे मोहनदादा यांचे सुपुत्र मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि ते स्वतः खेळतायत. यापेक्षा सुवर्ण युग काय नसेल, कारण हा म्हणजे स्वतःचा पुत्र मैदानामध्ये खेळावा आणि आता त्या गोष्टीची चर्चा नको, उगाच कशाला माइंड डायव्हर्ट करायचा. हर्षद म्हात्रे हा गोलंदाज असेल. यावेळेला आपण पाहाल प्रथम पाटील हा मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. मोठा फटका, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे का? अजून एक विकेट डाऊन. इथून मात्र माघारी परत असताना दुसरे 500 रुपयाचा मानकरी ठरतोय गोलंदाज हर्षल म्हात्रे. आठ बॉल आणि आता 24 धावांची गरज आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि कदाचित हे पहिला पराक्रम त्याच्या नावी नोंदवला जाईल का? हा पहिला रेकॉर्ड या गोलंदाजाच्या
हर्षदनं हायट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक गोविंदा प्रसाद त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात येईल. हर्षद मात्रे हा विकेट हायट्रिक वर आहे सध्या, आणि सध्या तरी पहिला विकेट हायट्रिक घेणारा खेळाडू आपल्याला सापडलेला नाहीये. कदाचित याच्या नावावरती रेकॉर्ड नोंद होईल का या अपेक्षेत आपण राहूया सध्याच्या घडीला. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये पप्पन 11 पेठ संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण महत्वाचे 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. मस्त फटका यावेळेला उंच उडवला, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली असणार. पहिला हायट्रिक घेणारा खेळाडू ठरतोय गोलंदाज हर्षल म्हात्रे. कमालीची कामगिरी करतोय हा गोलंदाज स्वतःच्या संघासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा, कारण 2500 रुपये 2500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अद्याप कमावलंय. शेवटचा बॉल सुद्धा शिल्लक असेल या षटकातला. या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने गोलंदाजी, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आलेले 2 षटकार थोडंसं तोंडचं पाणी पाहिलेलं. हर्षल म्हात्रेला पहिल्याच बॉलवर मिळालेला षटकार पहा, आणि त्यानंतर परत माणसानं कसं यायचं असतं, कसं वापसी करायची असते, आणि कसं स्वतःला सावरायचं असतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. विकेट हायट्रिक घेतोय म्हणजे आता 5 बॉल फेकले, पहिल्या बॉलवर आलेला षटकार आणि उर्वरित 4 बॉलवर 0 धावा 3 विकेट. देवेंद्र ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक आले हर्षलसाठी देवेंद्र ठाकरे यांच्याकडून. वर विकेटने यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. सिंगल धाव सुद्धा नाही काढून दिली, आणि अशा रीतीने मात्र एक यशस्वी षटक संपतोय. या षटकामध्ये आल्या मात्र 6 धावा. यानंतरची मॅच असेल पोयंजे विरोधात बोर्ले संघ असेल. दोन्ही संघाने टॉस साठी आपण लगेच या, म्हणजे आपण पाहिलं तब्बल 3500 रुपयाची पारितोषिक हर्षल म्हात्रे याला माझ्याकडे जमा आहे. सुनील पाटील वेद विकासाचा या पत्रकाचे संपादक आहेत, आणि प्रचंड आवड. आणि इथून मात्र आपण पाहाल 2 संघाचे कॅप्टन इथे येताना पाहायला मिळतात. एकीकडे बोर्ले संघ असेल आणि दुसरीकडे शिवसाई पोंजे संघ. 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. सध्याच्या घडीला घडतोय काय तर आता शेवटचं षटक असेल, आणि या शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आहे. 24 धावा. जबरदस्त कामगिरी केलेली आहे हर्षल म्हात्रे यानं. काय कमालीची बॅटिंग, कमालीची बॉलिंग, कमालीची. या वेळेला मात्र रॉबिन तयार असेल. प्रत्येक विकेटसाठी रॉबिनच्या 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि मच्छिंद्र डाकी यांनी तर काय आज पैसे सुधारायचे आहेत फक्त माझ्या संघासाठी, फक्त माझ्या गावासाठी. एक मूळ उद्दिष्टानं मच्छिंद्र डाकी सर यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल इथून मात्र अपील केली जातीये. एकच धाव मिळणार. 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही 1 धाव. काही फरक पडणार नाही सिंगल धावेनं. खूप काही परिवर्तन नाही होणार आहे ते मात्र दहिवली संघाच्या बाजूनं, कारण सध्या जी कमालीची कंबर कसली आहे ना गोलंदाजांनी, तर मी म्हणेन क्या बात आहे. स्टार्ट पहा किती खराब. हर्षद डाके याच्या पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. दहिवली संघाचा मनोबल किती उच्च कोटीला असेल, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. हो, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. बेस्ट फिल्डिंग ऑफ दिस नाईट असं म्हणायला काय हरकत नाहीये, वावगं नाहीये. कारण काय कमालीची फॉलो थ्रो मध्ये इतकी दर्जेदार फिल्डिंग करणं एवढं सोपं काम नसतं, कारण आपली गती असते बॉलिंग ट्रॅकवर, आणि त्या गतीला भेदत पुन्हा एकदा बॉल अडवणं नॉट पॉसिबल. खूप मेहनत करावी लागते. यावेळेला आपण पाहिलं टप्पा खाल्यानंतर हातभर वळण घेतोय बॉल.
आणि इथून मात्र कमालीची गोलंदाजी आहे रॉबिन ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा मारा करणार आहे समोर. यावेळेला मात्र खूप बाहेर बॉल फेकतोय. एक्स्ट्राची एक धाव मिळणार. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल रॉबिन याला. सरळ बॅट नाही या बॉलला खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. स्टेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर षटकार. षटकार आला जरूर परंतु वेळ निघून गेले. कारण आता 2 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. आता इथून फक्त दहिवली संघाला वाचू शकतो स्वतः परमेश्वर. कारण माणसाच्या हातामध्ये हा खेळच राहिला नाही. 2 लिगल डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट. या वेळेला मात्र तिथे खेळाडू उभा असेल. एकच धाव मिळणार आणि अशा रीतीने मात्र आता विजयाचे दरवाजे जवळजवळ खुल्ले झाले आहेत. पप्पन 11 पेठ संघासाठी. विरोधात आहे चिरोबा दहिवली संघ. चिरोबा दहिवली विरोधात पेठ संघ आपण या मैदानावर पाहाल. देवेंद्र ठाकरे यांचे 1000 रुपये म्हणजे तब्बल 3500 रुपये आहेत. गोलंदाज आणि फलंदाज हर्षल म्हात्रे याच्या नावावर. शेवटचा एक बॉल आहे आणि अशा रीतीने विजय प्रस्थापित करतोय पप्पन 11 पेठ संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नो डाऊट ऑफकोर्स हर्षल म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मच्छिंद्र डाके आणि राजू डाके यांच्याकडून आम्हाला स्कोरर मला आणि प्रवीण सरांना तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक 1500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आलंय. थँक्यू मच्छिंद्र डाके सर. कारण एका कलाकाराला मिळालेलं पारितोषिक हे फार महत्वाचं असतं त्याच्या आयुष्यामध्ये. आणि टीमचे सर्व आहेत त्यांच्याकडून आम्हाला हे 500 रुपये